आपले भाऊ मुंबईला जॉईनिंग लेटर आणायला गेले होते आणि त्यांना तिकडून तिकडच जायचं होतं, त्यामुळे आपल्याला त्यांच्या बॅगी मनमाडला घेऊन जायच्या होत्या. तर पहाटचे 3 वाजले, गाडी आली आणि लगेच आम्ही गाडीत बसून निघालो. रेल्वे स्टेशनवर आलो, गाडी पार्किंग केली आणि आम्हाला पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जायचं होतं. लिफ्ट मध्ये बसलो आणि हिच्या तोंडावरच एवढं गोड हसू बघून माझं मन पण म्हणत होतं, मालक तुम्ही आज कोणाला तरी खुश करून पुण्याचं काम केलं. मग तिथून परत खाली उतरायला आम्ही लिफ्ट मध्ये बसलो आणि आमची काकू काय म्हणते ते तुम्ही एकदा नक्की ऐका. तिथं पोहोचलो आणि याचं लगेच स्नॅप काढायचं चालू झालं. म्हणलं तू घे वो स्नॅप काढून, तुझं अर्जंट काम राहून जाईल. पोरी तुझ्या स्नॅपची वाट पाहत असतील. मग ट्रेन आली आणि आधी तर लगेच ट्रेन मध्ये बॅगी टाकून दिल्या आणि घेतले परत फोटो काढून. आणि खाली येलो होते तोपर्यंत आमचे काका ट्रेन मध्ये गेले आणि मस्त जोमात बाय बाय करीत होते. म्हणलं बाय बाय करणं सोपं आहे, पण एवढी फॅमिली सोडून जाणं अवघड आहे. मग त्यांच्या अंगावर थोडे फुलं बिलं टाकले, ट्रेन निघाली, त्यांना बाय बाय केला आणि परत निघालो. आणि आमचं नशीब का ट्रेन 8 मिनिटं होती, तरी ती 15-20 मिनिटं थांबली. आणि ही याला बोलली का तू आता, त्यामुळेच ट्रेन एवढे वेळ थांबली. मग तो लय भारी म्हणतो, हा ड्रायव्हर जसा माझा सासराचे. मग मला पण प्रश्न पडला की याला नेमकी सासरे तरी किती. मग तिथून गाडी काढली आणि आता आम्ही जातो आमच्या घरी. तुम्ही तेवढं जाता जाता लाईक आणि फॉलो करून घ्या. चला तर मग भेटूया परत एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.